महायुती सरकारने वक्फ बोर्डाला 10 कोटींचं अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय, ज्यावरून आता वाद सुरू झालाय। विश्व हिंदू परिषदेने निर्णयाला विरोध केलाय। हिंदुत्वाचा वारसा सांगणाऱ्या सरकारने वक्फ बोर्डाला कोट्यवधींचा निधी देणं हे दुर्दैवी आहे, असं विहिंपचे महाराष्ट्र गोवा प्रांत महामंत्री गोविंद शेंडे यांनी म्हटलं। याबाबत विहिंप नेते लवकरच राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत। तर हे वक्फ बोर्ड नेमकं काय आहे आपण नजर टाकूया। इस्लाममध्ये वक्फ म्हणजे अल्लाहच्या नावावर दान केलेली मालमत्ता। दान केलेल्या संपत्तीचं जतन करण्यासाठी विविध स्तरावर वक्फ बोर्डाची निर्मिती करण्यात येते। देशामध्ये सध्या एक केंद्रीय वक्फ बोर्ड आणि 32 राज्य वक्फ बोर्ड आहेत। वक्फ संपत्तीचा हिशेब ठेवणं, संपत्तीशी संबंधित वाद सोडवणं, त्यांची सुरक्षितता ही वक्फ बोर्डाची काम आहे। सैन्य आणि रेल्वेनंतर देशातील सर्वाधिक जमीन ही वक्फ बोर्डाकडे आहे। देशातील सर्व वक्फ बोर्डांकडे सुमारे 8,54,000 मालमत्ता आहेत। वक्फ बोर्डाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात देखील दावा दाखल करता येत नाही। एकदम दुर्दैवी आहे, एकदम दुर्दैवी आहे। एकीकडे तुम्ही वर्ल्ड बोर्डला इतके पैसे देता, ज्या वर्ल्ड बोर्डकडे कोट्यांशी रुपयांची संपत्ती आहे, त्याला तुम्ही पैसे देता आणि हिंदू मंदिरांवर ते कब्जे करता। हिंदू मंदिराची जे संपत्ती आहे, त्याचा जो पैसा आहे, तिथे येणारं जे दान आहे, त्याचा उपयोग तुम्ही करता। हिंदूंच्या टॅक्समधून पैसा जो येतो तो पैसा तुम्ही वर्ल्ड बोर्डला देता। हे योग्य आहे का? सरकारने याच्यावरती गंभीरपणे पुनर्विचार करावा आणि हे जे 10 कोटी रुपये दिले हा आदेश रद्द करावा, हे आमची एकदम स्पष्ट मागणी आहे। वक्फ बोर्डामध्ये मोठ्या प्रमाणावर रेकॉर्डमध्ये चुका आहेत। या महाराष्ट्रामध्ये अनेक समाज असे आहेत ज्यांच्या जमिनीवर वक्फ बोर्डाचे नाव टाकण्यात आलेले आहेत। मग हा रेकॉर्ड दुरुस्त नाही करायचा का? अशा अनेक नोंदी सापडतात ज्या नोंदी हिंदू धर्मीयाच्या आहेत, ज्या जमिनीवर अजून इतर समाजाचे, मागासवर्गीय समाज, आदिवासी समाजाच्या जमिनी आहेत, पण अनेक वर्षापासून वक्फ बोर्डाने कागदोपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका झाल्यामुळं खरं तर त्याचं डिजिटलायझेशन करणे, त्यांचं सुधारणा करणे याकरता तो निधी आहे। त्याबद्दल आमची पक्ष अधिकृत भूमिका तुमच्या समोर मांडेल। माझी वैयक्तिक भूमिका तुम्ही कॅमेरा समोर चालू शकणार नाही, ते नंतर विचारा। उगाच कितींदा बीप मारायला लागेल ते विचार करा। मग वक्फ बोर्डाला जागा दिली असेल, मुस्लिम समाजाच्या काही निर्णयासाठी जागा दिली असेल, तर त्यामध्ये एवढा आकारतांडव करायची काही गरज नाही। आणि सरकारने दिलेला निर्णय आहे तो विश्व हिंदू परिषद म्हणावं किंवा RSS म्हणावं, त्याला विरोध करावं, ही नैतिकतेला धरून नाही तर ही अनैतिकता आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।